पावसाळा चालू झाला आहे आणि थंड थंड पावसाळ्यामध्ये असा गरमागरम हिरव्या मटरचा नाश्ता तुम्ही बनवू शकता। एकदम कुरकुरीत आणि चविष्ट होतो। आजचा आपला हा हिरव्या वाटाण्यापासून बनलेला नाश्ता किती कुरकुरीत झाला आहे पहा। आज आपण A1 स्वप्नाज किचनमध्ये पावसाळा स्पेशल हिरव्या वाटाण्याचा एक कुरकुरीत नाश्ता बनवतोय। तर त्यासाठी मी हे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। वजनी प्रमाणात हे 150 ग्रॅम आहेत। तर हे मी एका मिक्सर जारमध्ये टाकून घेते। यासोबतच याच्यात मी आता टाकणार आहे 3 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। याची आपल्याला एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर यासाठी मी याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरमध्ये हे एकदम बारीक करून घेणार आहे। तर आता इथे वाटाण्याची मी चांगली बारीक पेस्ट करून घेतली आहे। आता हे एका बाउलमध्ये हे काढून घेऊया। यासाठी मी हे असं काचेचं बाउल घेतलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे। नमस्कार, A1 स्वप्नाज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। यासोबतच मी इथे घेतला आहे एक उकडलेला बटाटा, पण याचा वापर आपण नंतर करायचा आहे। बटाट्याचा वापर कुठल्या स्टेपला करायचा हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता गॅसवर मी पॅन ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे वाटाण्याचं मिश्रण बनवले ते टाकून घेऊया। याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे। ज्या वाटीने आपण हिरवे वाटाणे मोजले होते त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचे। पाण्याचं प्रमाण दाखवल्याप्रमाणे योग्य प्रमाणातच ठेवायचे। पाण्याचं प्रमाण थोडंही जास्त झालं तर आपला नाश्ता कुरकुरीत होणार नाही आणि फसू शकतो। पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे हे खाली लागू शकतं, यासाठी सतत हलवत राहा। आणि आता हा रवा आणि हिरव्या वाटाण्याचे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजले पाहिजे, यासाठी मी 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। लहान मुलांसाठी डब्याला किंवा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। डिटेल माहिती मी खाली व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, जाऊन नक्की चेक करा। आता या स्टेपला याच्यामध्ये मी टाकणार आहे रवा। तर इथं मी जवळजवळ वजनी प्रमाणात 150 ग्रॅम रवा घेतलेला आहे। रवा पण याच्यामध्ये टाकून 5 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता अगदी 2 मिनिटांसाठी याच्यावर मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे हे चांगलं वाफलं जाईल। आता 2 मिनिटांनंतर मी झाकण काढलं आहे आणि इथे आपलं हिरवा वाटाणा आणि रव्याचं मिश्रण छान शिजलेलं दिसतंय। याची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, एकदम घट्ट आहे। तर याच प्रमाणामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो एकदम कुरकुरीत असा तयार होईल। आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि एका बाउलमध्ये हे काढून घेते। आता तयार मिश्रण गार होतं तोपर्यंत मी इथे घेतलेला आहे उकडलेला बटाटा आणि हा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे। बटाटा किसणीने किसून घ्या किंवा मॅशरनेही मॅश केला तरी चालतो। आता बटाटा पूर्ण किसून झाला आहे, याला मी आता बाजूला ठेवते आणि इथं मी घेतला आहे एक बाउल। त्यामध्ये आपण हिरव्या वाटाण्याचं जे मिश्रण आहे ते काढून घेऊया। यानंतर याच्यात टाकायचा आहे उकडलेला बटाटा। बटाटा आपण किसून घेतला, तो टाकून घेतला। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, एक कांदा बारीक चिरून टाकला आहे। 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। 1 टीस्पून मी इथे रेड चिली फ्लेक्स म्हणजे कुटलेली लाल मिरची घेतलेली आहे। 1 टीस्पून जिरं टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। साधारणपणे 1 टीस्पून मीठ याच्यात मी टाकून घेतलं। आता हलकासा तेलाचा हात घ्यायचा आणि चांगलं व्यवस्थित सर्व मिश्रण मळून घ्यायचे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, अशा प्रकारे एकजीव झालं पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं आहे। हिरवे वाटाणे आणि रव्याचं जे मिश्रण आहे ते इथं किती छान व्यवस्थित शिजलेलं आहे पहा। याच कन्सिस्टन्सीमध्ये शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट अगदी कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो। आता तयार मिश्रणाचा छान गोळा मी इथे तयार करून घेतला आहे। आता याच्या छोट्या छोट्या टिक्कीज आपण बनवून घेऊ। अशा प्रकारे हातावर गोल करून अशा प्रकारच्या शेपमध्ये इथे मी छोट्या छोट्या टिक्की बनवून घेणार आहे। अशा प्रकारच्या शेपमध्ये मी इथं सगळ्या टिक्की बनवून घेणार आहे। आपल्या चॅनलच्या बऱ्याच
व्हिडिओज लोक शेअर करत आहेत, पण त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की शेअर करण्यासोबत चॅनलला सबस्क्राईब पण करा. जर तुम्हाला वेगळ्या शेपमध्ये या टिक्की बनवायच्या असेल तर कुठल्याही शेपमध्ये करू शकता, पण मी इथे या शेपमध्ये करून घेते. एकदम झटपट करून तयार होतात. तर आता सगळ्या टिक्कीज इथे माझ्या बनवून झालेला आहे. हा नाश्ता आणखीन कुरकुरीत व्हायसाठी कुठला पदार्थ वापरायचा हे व्हिडिओमध्ये पुढे दाखवलं आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता तळण्यासाठी गॅसवर मी इथे ठेवले आहे एक पॅन आणि त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले. तेल गरम होतं तोपर्यंत आपण आपला जो नाश्ता आहे तो आणखीन कुरकुरीत व्हावा यासाठी मी इथे घेतला आहे कॉर्नफ्लॉवर. तर इथे जवळजवळ 4 चमचे, हा आपला जो पोहे खायचा जो चमचा असतो तेवढ्या प्रमाणात 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप जास्त पातळ पण नको, हलकासा दाटसरपणा याच्यामध्ये हवा. आता छान अशी स्लरी आपली इथे तयार झाली आहे. तर याच्यात आता मी आपण ज्या टिक्की बनवली आहे ते याच्यामध्ये अशा डीप करून तेलामध्ये फ्राय करायला सोडणार आहे. तेल आपलं छान तापलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी कमी करते आणि अशाच प्रकारे सगळ्या टिक्की आपण तेलामध्ये तळून घ्यायच्या. व्हिडिओ पाहत जर तुम्ही इथपर्यंत आला असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला पटकन एक लाईक करून एक छानशी कमेंट देखील नक्की करा. कुठलाही तळणीचा पदार्थ करण्यापूर्वी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तेल आधी तळायच्या पूर्वी चांगलं तापवून घ्यायचं आणि पदार्थ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची, म्हणजे पदार्थ आतून चांगला शिजतो आणि वरतूनही छान कुरकुरीत होतो. आता एका बाजूने हे छान झालेले दिसत आहेत. याला उलटून घेऊया. तळताना खूपच छान सुवास येतो या नाश्त्याचा. आता आलटून पलटून दोन्ही बाजूने हे छान तळले गेलेत. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आता बाकीच्या उरलेल्या टिक्कीज पण मी असंच तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. जवळजवळ 5 ते 7 दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत या वड्या मी चांगल्या तळून घेतलेल्या आहेत. पण छान कुरकुरीत तळले गेले. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर तयार झाला आहे आज आपला हा हिरव्या वाटाणे आणि रव्याचा कुरकुरीत नाश्ता. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक मजेदार रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एक कमेंट आणि एक लाईक नक्की करा. चला तर पुन्हा मिळूया पुढच्या